आषाढी वारीच्या सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपूर जे आहे ते भक्तांच्या गर्दीनं गजबजून गेलेले आहे। पंढरपूरलाच पंढरपूर मानल्या जाणाऱ्या माड्यामध्ये देखील तितकाच भाविकांचा प्रतिसाद जो आहे तो विठ्ठल दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आज भल्या पाटेपासूनच या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल भक्तांची गर्दी जी आहे ते जमल्याचं पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने एकीकडे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या विठ्ठल मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा आणि त्याचं जतन करण्याचं काम प्रत्येक माडेकर जे आहे ते मोठ्या प्रयत्नानं जिद्दीनं करताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने राव रंभाराजे निंबाळकर यांनी उभारलेल्या या वास्तूला या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे आणि केवळ माडा करमाळा बार्शी इथूनच नव्हे तर विविध भागातून जे आहे ते विठ्ठल भक्त या ठिकाणी मंदिराला जोडल्या गेल्याचं पाहायला मिळते। आपल्या समेत काय विठ्ठल भक्त कुठून आलात दादा? आम्ही रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नाही या ठिकाणी। रायगड जिल्हा? होय होय रायगड। बरं मग माड्यात का पंढरपूर जवळ होती? गेली 20 वर्षापूर्वी माडामध्ये पांडुरंगाची मूळ मूर्ती असल्याचं आमच्या वाचनामध्ये त्या ठिकाणी आलं आणि मग त्याचा शोध घेत आम्ही 20 वर्षापूर्वी माढाला पोहोचलो। त्यावेळी माढाला पोहोचल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन आम्हाला झालं आणि त्या मूर्तीच्या प्रेमामध्ये आम्ही पडलो। गेली 20 वर्ष न चुकता या ठिकाणी माढा आहे त्या ठिकाणी आम्ही येतो आणि मूर्तीचं दर्शन करून मग पंढरपुरामध्ये जाऊन प्रदक्षिणा करायची। अशा पद्धतीने आषाढी एकादशी बदल काय जाणवतो साधारण तुम्ही पंढरपुरातल्या मी या ठिकाणी बघतोय गेली 20 वर्षापासून या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये बदल या ठिकाणी करतायत। खऱ्या अर्थाने आता या ठिकाणी शासनाची मदत आहे नाही आहे हा संशोधनाचा विषय आहे, परंतु या ठिकाणी लोकांच्या सहभागातून लोकांच्या प्रयत्नातून या ठिकाणी संप्रदायावर प्रेम करणारी मंडळी या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या दृष्टिकोनातून चांगला प्रयत्न करतायत। 2 वर्षापूर्वी घेतलेलं दर्शन आणि 2 वर्षानंतर या ठिकाणी झालेले बदल हे खूप आमूलाग्र बदल आहेत। या ठिकाणी मंदिराचं सुशोभीकरण झालंय, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हॉल निर्माण केलाय, चांगल्या पद्धतीने मंदिराची रंगरंगोटी केली, मंदिरावर शिखर निर्माण केलंय आणि मंदिरावर कळसाची देखील स्थापना या सगळ्या मंडळींनी केलेली आहे। हा एक वाखाणण्याजोगा बदल आहे, परंतु या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेन की हे असं जे मंदिर आहे या मंदिराच्या मध्ये जी स्थानापन्न मूर्ती आहे मूर्तीचा एक वेगळा इतिहास आहे, जो इतिहास छत्रपती शिवप्रभूंच्या याच्याशी जुळतो। त्यामुळे आपण या ठिकाणी शासनाने अधिकृत लक्ष घालून माडाच्या ठिकाणी भक्तनिवास, माडाच्या ठिकाणी लोकांचे राहण्याची व्यवस्था, कारण आम्ही 20 वर्षापासून येतो भाड्याने कुठेतरी राहतो आणि भाड्याने राहत असताना मग त्या पद्धतीने जर या ठिकाणी काही व्यवस्था शासनाच्या माध्यमातून झाली तर निश्चित पद्धतीने लोकांचा ओघ या ठिकाणी वाढेल। आम्ही पुन्हा एकदा सांगतो की पांडुरंगाचा जिल्हा हा सोलापूर जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्ह्यातला माढा या गावामध्ये ही पांडुरंगाची मूळ मूर्ती आहे आणि ह्या मूळ मूर्तीच्या दर्शनासाठी निश्चित पद्धतीने महाराष्ट्रातले भावी लोक येऊ शकतात, परंतु तशा सुविधा शासनाच्या वतीने या ठिकाणी किती जणांसमवेत तुम्ही रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातून आलात? किती जण समवेत आलात आणि किती वर्षापासून या ठिकाणी येतात? 53 जण आम्ही आलेलो आहेत। 20 वर्षापासून येतो आम्ही। 20 वर्षापासून काय बदल जाणवतोय? बदल सगळं आपण जर पाहिलं असेल तर रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातून जे आहे ते भक्त या ठिकाणी एकवटल्याचं काही भक्त देखील दुसरे जोडले। बाबा कुठून आले? इथं कुर्डुवाडी। बरं, पंढरपूर माडा का माडाच का निवडला? मी मराठवाड्यातला आहे, कुर्डुवाडीत राहतो। पण माड्यात काय फरक जाणवतो मूर्तीत वगैरे? मूर्तीत फरक आहे ना, इथं मी 1999 ला आलो तुमच्या जे तालुक्यात, तर हे ओरिजिनल मूर्ती असं सांगितलं जातं। जाणवलं का तसं काय? जाणवतं फरक, जाणवलं? अभिषेक केला ना आम्ही, छान वाटतं, प्रसन्न वाटतं। धाराशिवहून आलो। धाराशिव जिल्हा टाकळी गाव पलीकड धाराशिव जिल्ह्यातल्या टाकळी जे भक्त आहेत बरं का, केवळ माड्यापुरतं नाही, करमाळ्यापुरतं नाही, बार्शीपुरतं नाही, धाराशिव रायगड। काय नाव तुमचं? शिवाजी रणखांब। शिवाजी रणखांब। बर, दरवर्षी आता पण तुम्ही सोबत या। तर काय फरक काय जाणवतो माड्यातल्या मूर्तीत? फरक म्हणजे समाधान वाटतं। काय बदल आहे मूर्ती? म्हणजे मूर्ती पंढरपूरला पण तुम्ही गेले असा? हो गेलो ना। बरं, तिथं आणि इथं काय फरक जाणवला? मूर्ती कशी आहे? सारखीच आहे। सारखीच आहे। आपण जर पाहिलं असेल तर धाराशिव असेल, बार्शी असेल, करमाळा असेल, रायगड जिल्ह्यातले भक्त देखील जे आहेत तिथं मोठ्या उत्साहाने येत आहेत आणि भक्ती रसात नाहून निघताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं हे लोकप्रतिनिधी असतील आणि सर्वांच्याच प्रयत्नानं जे आहे या मंदिराचा कायापालट जर करायचा असेल तर तीर्थक्षेत्राचा दर्जा जो आहे तो या मंदिराला मिळणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं पंढरपूरचा विठुरायाची चलती आणि विठुरायाचा इतिहास समोर येताना पाहायला मिळतो, मात्र माड्याचा इतिहास राची डेंडे जे थोर इतिहास संशोधक होऊन गेले त्यांनी देखील माड्यातच मूळ मूर्ती असल्याचा दावा केला होता आपल्या पुस्तकामध्ये आणि त्याच पद्धतीचा दाखला देत जे आहे ते भक्त या ठिकाणी मोठी गर्दी करताना पाहायला मिळतात। माडेकर एक एक पाऊल लोकसहभागातून उभं करतायत, मात्र त्यांच्या प्रयत्नांना कुठतर लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या मदतीची खऱ्या अर्थानं गरज आहे। माझा सहकारी बाळकृष्णसह मी संदीप शिंदे, ऑनलाईन रिपोर्टसाठी माडा।